स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सकाळचे वाजलेच 5:19 झालेले आहेत. आणि आज कुठे जातोय हे तुम्हाला नीतू मुंज सांगतील. सो नीतू, कुठे जातोय आपण? आज आपण जात आहोत आंबोली हिरण्यकेशी. मला वाटतं आंबोली वॉटरफॉलच्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत. बरोबर आहे? मुख्य धबधब्यावर आवाज येत असेल. कमी झालं पाणी वाटतं ना, आवाज कमी आहे. चला, दुकानं ओपन व्हायला सुरुवात झाली. इथू पिऊया मा चहा. हा येस. उलटी गँग. सकाळी सकाळी उलटी गँगचा मेंबर आपल्याला दिसलेला आहे. चला चहा पिऊया आपण. सकाळी पंढरीला सकाळी सकाळी मस्तपैकी सॉन्ग लावलेले आणि सकाळची चहा मजाच वेगळी आहे. काय घेतलं रे? आणि हे नवीन मेंबर आहेत आपल्या व्लॉग मध्ये. हे इंट्रो करा त्याचं. नवीन मेंबर बद्दल सांग जरा आमच्याकडे. तुम्ही याला ओळखतच असाल. हाय श्रेयस आडवे फ्रॉम मानगाव. हा नॉर्मल नाही आहे, हा सगळ्यात फास्ट आहे. फटाके काढतो. पाहू शकता हा 8-9 दिवस क्वारंटाईन होतो का? तर हा इथे सांगू शकतो इकडे 8-9 दिवस होतो. कसल्या स्कूलला कसल्या ट्रेनिंगला? चेतन होतो 6वीला आणि मी होतो 7वीला. आंबोली सैनिक स्कूल कॅम्प मध्ये दिसलाय फौजदारवाडी, गावठणवाडी, रमाईनगर. सो आपण इथून हिरण्यकेशीला जाण्यासाठी टर्न घेतलाय आणि 6:30 वाजलेत बरोबर. थोड्याच वेळात पोहोचू आणि सूर्यदेवाचं पण दर्शन होईलच. आणि तुला जी लाईट आवडते तसं आता हळूहळू लाईट यायला लागली. कलर्स पण बघू शकता तुम्ही. रोडचं काम चालू आहे ते. आणि थोड्याच दिवसात आम्ही ऑफरोड घेऊन इथे येऊ. सो इकडे पण स्पॉट आहे माहिती आहे मग खाली मस्त पाणी असतं. मला वाटतं हे चौकूर आहे. आंबोली तर आपले अजून मेंबर आलेले आहेत. त्यांची गाडी इथे दिसलेली आहे आपल्याला. सो आपण इथे आता ट्रिप मारूया. मस्त. मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आहोत हिरण्यकेशी आंबोलीमध्ये. आपण आता दर्शनासाठी जातोय. शिवरात्रीचं औचित्य साधून आपण सकाळी निघालोय. खूप थंड हवा आहे इथे. सकाळी 4ला उठून घातले आपल्याला नीतूने. आणि नवीन मेंबर आहे अवधूत. सेकंड अवधूत. तर आपल्याकडे 2 अवधूत आहेत आज. तर इथे एक नवीन कन्सेप्ट जी आहे ती कळली. जेवढी तुमची हाईट, जेवढी तुमचे पाय मोठे तेवढी पावलं मोठी. आणि तुम्ही डिस्टन्स जो आहे तो पटकन पार करू शकता. तुम्ही बघू शकता डिफरन्स. सगळ्यात उंच जर असेल तर आमचा अवधूतच आहे. सो आम्ही त्याला कुठून पण शोधू शकतो. आणि कारण तो सगळ्यांमध्ये उंच दिसतो. आणि किती फास्ट बघा जातोय तो, बघू शकता तुम्ही. बघा कुठे पोचलाय. आणि आमचा अवधूत इथेच आहे. पोचलो. तर आपण सकाळी आलो, पण दुपारी येणाऱ्या भाविकांसाठी मस्तपैकी अरेंजमेंट केली ग्रीन नेट लावून. सो गर्दी असेल पूर्णपणे इथे दुपारनंतर. जत्रेसारखा फील आहे. कलिंगड.
दुकानं वगैरे लागतात आता. वा वा वा, सुंदर. भारी ना. तू काय करता? तू काय केलं? आपले जुने मित्र भेटलेले आहेत. मीर काय म्हणतो, कसा आहे? तुमचं दर्शनच नाही होत राव. हो. तर नवीन मेंबर आपला मित्र मिहिर. आणि मिहिर कुठे कुणकेरीला आहे ना? हा, ते टीचर आहे. वा, श्री हरी विष्णू. नवीन मेंबर ओमकार. नाश्ता चालू आहे. चलो. आणि फुल झाल्यामुळे ना फुल हंगत जातं मला. काय करू, बदलू. इकडे एक वॉच टॉवर दिसला आपल्याला. थंड हवं, तिकडे गरम आहे. तिकडे आतमध्ये गरम आहे. आता आपण नाश्ता करायला जाऊ. आम्ही जस्ट दर्शन वगैरे घेऊन व्यवस्थित आम्हाला दर्शन झालं. आता आम्ही निघालो, जायला निघाला. बघूया आता नेक्स्ट प्लॅन आमचा काय आहे. सुंदर एक्सपिरियन्स होता. आमच्यासोबत अजून एक मेंबर आला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. ओमकार भिसे आहे मागे. ओम भिसे आहे. खूप सुंदर दर्शन झाले. म्हणजे खूप मस्त वाटलं. नीतूचा प्लॅन खूप आम्ही थँक्स टू तुम्हाला- नीतू. नाहीतर मी इथे हिरण्यकेशीला सकाळी पोहोचलो नसतो. दोन मिसळ पाव आणि बाकीचे पुरी. तुमच्या काय आता आम्ही नाश्त्याला थांबलो आहोत तिथे. बघू शकता आता आमच्यासोबत अजून आमचे फॅमिली मेंबर ॲड झालेले आहेत. ते अवधूत आहे, ओमकार आहे, अतुल आहे, मानन, काकी,
आता आम्ही नाश्त्याला बसलो आहोत. बघूया, यांनी उसळ पुरी मागवली, आम्ही मिसळ. टेस्ट करूया कशी आहे. आपण काय जातो रे? महादेवगड पॉइंटला जातोय. हॅलो. नो नेटवर्क झोन मध्ये आलेलो आहोत आपण. तर आपण महादेवगड पॉइंटला आलेलो आहोत आणि पण महादेव पॉइंटला आलेलो आहे. हे बघा, हे इकडे कुठचं तरी चित्र आहे, पण ते समजत नाही कुठच्या प्राण्याचं चित्र आहे ते. ते बघा, ते मला हसतायत. मी ते दाखवलं म्हणून. खूप लहान असताना आलेलो, जवळ कसं एक तिसरी असताना आलेलो, तिथून आलोच नाही. मस्त फुलं आहेत, पांढरी पण आहेत. चलो, मस्त व्ह्यू आहे. वाटतंय ना. क्लासी. हो, ह्या वेळेकच ह्या टायमिंगला क्लासी ओमकार तिकडे गेलेलो. आई गो, असं व्हिडिओ आहे तो फोटो. चला आम्ही जाऊयात आहे. तुझा फोटो तरी बघायचो. ओमकार, तुझा फोटो आहे. तर हे मस्त केलंय, त्रिशूल, डमरू, ओमकार. तर हा पॉइंटला कसं जायचं आहे, मी काही वर्षापूर्वी गेलेलो इथे, बट आता आठवत नाही कुठून जायचं. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे आपल्याला शिरशिंग्यामधून वगैरे जो मनसंतोषगड जो आहे तो दिसतोय आपल्याला. मनसंतोषगड तिथे पण आपण जाऊन आलेलो आहोत. त्याचा पण मला वाटतं व्लॉग टाकेन मी, जुना आहे बट अपलोड करेन. महादेवगडावरती उभे आहोत. हे खाली आहे ते रवळनाथ मंदिर. हे वेरले आहे. इथे ही दरी आहे, मध्येच पुन्हा गड आहे, म्हणजे दरी वगैरे आहे. आणि नंतर ही शिरशिंग आणि हा मनसंतोषगड. थांब. तर आपण फायनली पोचलो आहोत घरी आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. सो पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जेणेकरून आपण असेच व्हिडिओ बनवू. सो चलो, बाय बाय. सी यू.